कसा मी अनमागू कुणा, माझी व्यथाही समजाऊ कुणा. मागू कसा मी अनमागू कुणा, माझी व्यथाही समजाऊ कुणा. आहे उभा बगदारी तुझ्या, जाणून घे रे जरा याचना. देशील का कधी जोडीत या, तू दान माझे मला जीवन. मागू कसा मी अनमागू कुणा. जोडी रीती. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि नवी मुंबईचे शिल्पकार आमदार गणेशजी नाईक साहेब या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज प्रभाग क्रमांक 10, 11, 12 या ठिकाणी महाआरोग्य शिबिर, अनाथाश्रममध्ये अन्नधान्य वाटप आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप असं 3 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 3 ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतलेला आहे. लोकांची ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. परमेश्वराला प्रार्थना आहे की या दोघांना, आदरणीय मोदी साहेबांना आणि नाईक साहेबांना जनसेवेसाठी उदंड आयुष्य मिळो अशी गणरायाचरणी प्रार्थना करतो. आणि वाढदिवसाच्या मनापासून आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. दोघा नेत्यांचे वाढदिवस आहे, काय संकल्प करताय येणाऱ्या इलेक्शनमध्ये? येणाऱ्या निवडणुकीची कोणाला चिंता करायची गरज नाही. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे भक्कम नेतृत्व करतात आणि आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाच्या बाबतीत काही बोलायची काही सोयच नाही आहे. जिथं गणेश नाईक तिथं जनता, जिथं जनता तिथं गणेश नाईक असं समीकरण असल्यामुळे नवी मुंबईला आणि आपल्या भारत देशाला निवडणुकीची चिंता करायची गरज आहे असं मला वाटतं. नवी मुंबईचे शिल्पकार मान्य दादा यांच्या वाढदिवसानिमित्त इथे कॅम्प आयोजित केला. त्या कॅम्पसाठी आम्हाला सर्वप्रथम मी आभार मानतो आयोजकांचे की त्यांनी इंद्रावती हॉस्पिटलच्या टीमला आम्हाला एक सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, आपण जो मला प्रश्न विचारलेला आजच्या युगामध्ये हेल्थ चेकअप कॅम्प आवश्यक का आहे ते, कारण आपण मुंबईचं लाईफ बघतो, फार स्ट्रेसफुल लाईफ आहे. सगळे लोक उठतात, कामाला जातात, धावतात, स्वतःच्या आरोग्याची आरोग्याची तेवढी काळजी घेऊ शकत नाही. त्या अशा धकाधकीच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये बऱ्याच लोकांना ब्लड प्रेशर, डायबिटीज ह्या समस्या उद्भवतात. परंतु लोक चेकअप करत नसल्यामुळे ते माहीत पडत नाही. पण अशा कॅम्पच्याद्वारे लोकांना ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीज आहे, ह्या काय थायरॉईड आहे, ह्या गोष्टी त्यांना बेसिक इथं बऱ्याचशा या गोष्टी इथं समजतात. पण ह्या गोष्टी तर समजल्यामुळे त्याला वेळेस त्याच्यावरती आपले उपचार चालू करता येतात की जेणेकरून ज्या आजकाल कमी वयामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते आपण जे आरोग्याची हेळसांड करतो त्यामुळेच ते प्रमाण हार्ट अटॅकचं वाढलेलं आहे. तर जेणेकरून ह्या अशा कॅम्प्सच्या माध्यमातून जर आपण पेशंटचे उपचार म्हणजे तपासणी केली तर त्याच्यामध्ये समजा कोणाला ब्लड प्रेशर आढळलं, कोणाला डायबिटीज आढळलं तर त्याच्यावरती वेळेस उपचार आपण सुरू केले
तर म्हणजे पेशंटचं रुग्णांचं आयुष्यमान त्याच्यामुळे वाढणार आहे, वेळी मृत्यूचा धोका त्याचा कमी होणार आहे. की त्यासाठी अशी हेल्थ चेकअप कॅम्प करणं फार आवश्यक आहे. आणि वेळोवेळी आम्हाला स्वतःसाहेब नेहमी प्रत्येक त्यांचं वाढदिवस असो काय असो ते आम्हाला संधी देतात आणि त्याबद्दल मी त्यांचा आयोजकांचा धन्यवाद ऋणी आहे. सुतार सर और शशिकला मैडम हमेशा हमारे साथ में खड़े रहते, हर सुख में दुख में हमारे साथ में अवेलेबल रहते. हमारे बच्चों को गार्डन में खेलने के लिए स्पेशल टाइमिंग रहता है. जिस वक्त में हमारे बच्चे गार्डन में जाते, कुछ तकलीफ अगर लोकल कुछ प्रॉब्लम है तो हमारे साथ में हमेशा आते. पानी की तकलीफ हो गई जैसे कुछ इमरजेंसी उसको सॉल्व करते, कुछ इशू रहा कुछ छोटा मोटा बड़ा तो हमारे साथ में हमेशा रहते. शशिकला मैडम और सुतार सर हमारे साथ में हमेशा है. और आज मैं उनका तहे दिल से थैंक यू बोलना चाहता हूँ कि आज उन्होंने मोदी जी और गणेश नाइक जी का जन्मदिन के अवसर पे हमारे बच्चों को अन्न वाटअप किया. उसके लिए बहुत बहुत धन्यवाद.